नमस्कार. स्वागत आहे पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण पुलंना एक हिशोबी माणूस भेटला होता. त्या हिशोबी माणसाची गोष्ट आज आपण या व्हिडिओद्वारे ऐकणार आहोत. तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण ऐका. पुलं म्हणतात, फार दिवसांपूर्वीची आठवण आहे. एका मित्राबरोबर त्याच्या एका वृद्ध नातलगांच्या घरी गेलो होतो. माझं काहीच काम नव्हतं. माझ्या मित्राला काही निरोप वगैरे सांगायचा होता. दारात शिरतानाच फाटकावर बोर्ड होता. आत येणाऱ्याने फाटक लावून घेण्यास विसरू नये. मनात विचार आला, आत येणाऱ्याने जर विसरू नये, तर बाहेर जाणाऱ्यानेही विसरले तर चालेल काय? मी न विसरता बागेचे फाटक लावून घेतले. आतल्या बाजूने बोर्ड होता. बाहेर जाणाऱ्याने फाटक लावण्यास विसरू नये. मनुष्य स्वभावाचा काय सूक्ष्म अभ्यास आहे, मी मनात म्हणालो. दाराशी आलो. वर्दी देण्याच्या घंटीखालीच एक चिठ्ठी चिटकवली होती. घंटी एकदाच वाजवावी. माझ्या मित्राने घंटी एकदाच वाजवली. काही वेळाने दार उघडले गेले आणि एका नोकराने दार उघडले. मी पाय पुसण्यावर येथे प्रथम उजवा व नंतर डावा पाय पुसावा अशी कुठे पाटी आहे की काय हे पाहत होतो आणि मी पाय पुसले. वास्तविक पाहता पाय पुसून जायची मला मुळीच सवय नाही. परंतु मला कुठेही टापटीपणा दिसला की मी आपला त्या घरात जातानाच पाय पुसण्याला पाय पुसतो. त्या बंगल्यात शिरतानाच त्या बेहद्द व्यवस्थितपणाचा मला चांगलाच अंदाज आला होता. कारण बागेतल्या प्रत्येक कोपऱ्यात फुलांना हात लावू नये ही पाटी होती. मालकांच्या नावाची पितळी पाटी चकचकीत पुसली होती आणि आहेत नाहीत पैकी आहेत हे अगदी ठळक दिसत होते. फाटकापासून बंगल्यात शिरेपर्यंत 3 ठिकाणी येथे घाण करू नये च्या पाट्या होत्या. त्यानंतर मी त्या दिवाणखान्यात शिरता शिरता आणखी काही अंदाज लावले. उदाहरणार्थ, दिवाणखान्यातल्या पुस्तकांच्या कपाटावर ही पुस्तके वाचावयास मागू नये ही पाटी आहे की नाही हे पाहिले. ती होती. दारं खिडक्यांना डास शिरू नयेत म्हणून जाळ्या मारल्या होत्या. भिंतीवरच्या फोटोवर ते केव्हा व कुठे काढले गेले यांच्या तारखा होत्या आणि वर्तमानपत्रावर मालकाचे नाव लिहून ठिकठिकाणी तांबड्या पेन्सिलीने खुण्या केल्या होत्या. वास्तविक या गोष्टीचा मला अंदाज असता तर मी त्या दिशेला फिरकलोही नसतो. पण मित्र बाहेरच भेटला. त्याला चहा प्यायचा चळण्याचा आग्रह केला आणि त्याने जरा या म्हाताऱ्याला एक निरोप सांगून लगेच सटकू असे म्हटले म्हणून त्याच्याबरोबर त्या नीटनेटक्या बंगल्यात शिरलो. मालक येईपर्यंत त्याचा चेहऱ्याचा अंदाज करत बसलो होतो. बहुधा ही असली माणसे काळकोटी असतात. गालखप्पड हे हवेतच. त्याशिवाय स्वभावाच्या खडूसपणाला धार येत नाही. एक साठीचे गृहस्थ आले. माझ्या मित्राने तोंडातून 3-4 शब्द सांडण्याचा एक दुबळा प्रयत्न केला. कुणीही यायला माझी हरकत नाही, पण आधी कळवले असावे. मी 1 कप चहा करायला सांगितला आहे. छे छे, आपण चहाची तकलीफ कशाला घेता? नाहीतरी मी चहा घेतच नाही. मी उगीचच प्रकरण सावरून घेतलं. प्रश्न तुमच्या चहाचा नाही. याने माझी 4 वाजताची अपॉइंटमेंट घेतली होती. तसा तो 5 मिनिटे उशीर आला आणि बरोबर न सांगता तुम्हाला घेऊन आला. आपलं काय बोलणं व्हायचं असेल ते होऊन दे. मी बाहेर जातो. प्रश्न तुमच्या बाहेर जाण्याचा नाही. प्रश्न मी चहा पिण्याचाही नव्हता, बाहेर जाण्याचाही नव्हता. कसलाच नव्हता. प्रश्न होता एकच, म्हणजे आपण अत्यंत हिशोबी आहोत. त्या हिशोबीपणामुळे, व्यवस्थितपणामुळे जगातल्या कुठल्याही गोष्टीची मला पर्वा नाही हे ठसवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पुढील 15-20 मिनिटे ही माझ्या आयुष्यातील एखाद्याचा गळा दाबून तिथल्या तिथे मुर्दा पाडून टाकावा अशी इच्छा माझ्या मनात आली. पण ही इच्छा मी दाबून टाकली. तो म्हातारा माझं असं आहे, मी म्हणजे मी एकदा असं म्हटलं की झालंच पाहिजे. मी, मी करत नुसता छळत होता. मला गैरहिशोबी कारभार अजिबात आवडत नाही. तुम्ही मला विचारा 1923 साली मी 11 वाजता काय करत होतो? मी 2 मिनिटाच्या आत सांगू शकतो. हे तो माणूस सांगत होता. तिथे या माणसाची पाठ मला कशी सडकवता येईल याचा विचार मी करत होतो. मी तो एका केविलवाण्या स्मिताखाली दडवून गप्प बसलो होतो. गप्प बसू नका, विचारा, तो कडाडला. मी आपलं हो, मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. हो नकोय मला, मला प्रश्न हवाय. मी नाईलाजाने त्याला प्रश्न विचारला. म्हातारा एकदम कपाटापाशी गेला आणि त्यातून त्याने एक डायरी काढली. टेबलावर ओला स्पंज होता. त्याने डायरीची पाने उलटली आणि वाचून दाखवले. 11 जून 1923. आदल्या दिवशी म्हणजे 10 तारखेला विट्याहून आष्ट्याला बदली झाल्याचा हुकूम आला होता. सब रजिस्ट्रार होतो आम्ही तेव्हा.
11 वाजता बैलगाडीवाल्यापाशी विट्याहून आष्ट्याला सामान नेण्याचे दर ठरवित होतो. काय? मी मनात म्हणत होतो, त्या बैलगाडीला याला जोडण्याची परमेश्वराने योजना केली असती तर काय बिघडलं असतं? बऱ्याच लोकांची हिशोबीपणाची म्हणजे पैशाचा हिशोबीपणा अशी कल्पना असते. पैशाचा हिशोबीपणा हा हिशोबी स्वभावातील अत्यंत एक गौण तपशील. त्या मित्राबरोबर ज्याच्याकडे गेलो होतो त्या म्हाताऱ्याला मी तसा सोडला नाही. त्याने तर माझा फारच अपमान केला होता. माझे नाव विचारण्यापूर्वी मी किती वाजता उठतो हा अत्यंत खाजगी प्रश्न मला विचारला होता. माझ्या बुशकोटातून डोकावलेली सिगारेटची डबी पाहून धूम्रपान आणि कॅन्सर या विषयावर कुठल्यातरी मासिकात आलेली 2 पानं माझ्याकडून वाचून घेतली होती आणि दाढी करण्याचे एक पाते मला किती दाढ्यांपर्यंत टिकते हा प्रश्न करून त्याचं उत्तर न आल्याबद्दल त्यांनी माझी चांगलीच खरडपट्टी काढली होती. त्याच्यावर सूड म्हणून मी जाताना त्याच्या बागेतला नळ सोडला. त्याची आहेतची पाटी नाहीत केली आणि बाहेरचे फाटक उघडे टाकून रस्त्यावरची 2 बेवारशी गुरे हैक करून त्याच्या बागेत सोडली. यापेक्षा मी त्याच्यावर अधिक सूड काय घेऊ शकणार होतो? तेवढ्यावरच मी खुश होतो. परंतु 2 दिवसाच्या आतच माझ्या नावावर एक पत्र आलं. त्यात माझ्या निष्काळजीपणामुळे झालेल्या नुकसानीबद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करून आपल्या फाटकाचा दरवाजा मला कायमचा बंद केला असं कळवले होते. मात्र त्या खाजगी पत्राच्या वरच्या कोपऱ्यात जावक क्रमांक 232 हे लिहायला तो हिशोबी थेरडा मात्र विसरला नव्हता. पुलंना भेटलेला हा हिशोबी म्हातारा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.